सर तुम्हाला माहितीच असेल की भारत हा सगळ्यात मोठा इम्पोर्टर आहे सोन्याबद्दल. भारतात प्रत्येक दिवशी भरपूर सोनं विकलं जातं. प्रत्येक माणूस कशा ना कशा कारणावरनं तरी सोनं विकत घेत असतो. कदाचित ते लग्न असो किंवा एखादा शुभमुहूर्त म्हणून ते सोनं घेत असतो. इंडियन माणसाला असं वाटतं की सोनं हे एक मोठं इन्व्हेस्टमेंट आहे आणि सोनं हे एक पॅसिव्ह इन्कम निर्माण करतं. सर ते खरं पण आहे. गेल्या 60-70 वर्षांचा तुम्ही रिटर्न्स बघाल तर सोनं हे 10 ते 12% रिटर्न्स देत आहे. ॲज कम्पेअर टू FD फक्त 6 ते 8% अडकलेलं आहे. तर विचार करा सर, सोनं केवढं मोठं इन्व्हेस्टमेंट आहे. सर मग कधी तुम्ही सोनं इन्व्हेस्टमेंट म्हणून विकत घ्यायचा विचार केला आहेत? तर विचार केला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा सर. मी आज तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याची, ती तुम्ही ऐकली असेल आणि ती भरपूर चांगली आहे. सो हा व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा. सर तुम्हाला चांगला इन्व्हेस्टमेंट पर्याय सांगायच्या आधी मी तुम्हाला एक सांगतो की आपण ट्रेडिशनल वेमध्ये कुठे आपल्याला डिसॲडव्हान्टेज होतो. सो तर आपल्याला क्लिअर होईल की का आपण त्या पद्धतीने इन्व्हेस्ट करणं जास्त सोयीस्कर आहे. सर पहिली पद्धत म्हणजे आपण मेकिंग चार्जेस भरपूर पे करतो. जेव्हा आपण गोल्ड एका फिजिकल फॉर्ममध्ये घेतो तेव्हा आपण ते सोनं बनण्यासाठी काही मेकिंग चार्जेस आपण पे करतो. सर समजा साधं दुकान असेल तर कमी बसतात, तर चांगल्या शॉपमध्ये जास्त चार्जेस लावतात. सो ते चार्जेस भरपूर इफेक्ट करतात आपल्या रिटर्न्सला. पण जेव्हा सोनं विकायला जातो तेव्हा आपण जे मेकिंग चार्जेस असतात ते आपल्याला ते रिकवर होत नाहीत. जे सोन्याची किंमत असते आपल्याला तीच मिळते. सो मेकिंग चार्जेस हा एक प्रकारे एक्सपेन्स जातो आणि त्याचा आपल्याला काहीच फायदा नाही आहे. दुसरा डिसॲडव्हान्टेज आहे सर तो प्युरिटी. जेव्हा आपण एखादं सोनं विकत घेतो आपल्याला कुठे माहिती असतं की ते एकदम प्युअर आहे करून. तर आपण एखाद्या साध्या शॉपमध्ये गेलो तिथे आपण बोलू शकतो का हे 100% प्युअर आहे म्हणून? सर नाही ना. आणि मग त्याच्यासाठीच आपण मग मोठ्या दुकानात जातो. मग तिकडे आपल्याला चांगली प्युरिटी मिळते, त्यांचा एक स्टॅम्प मिळतो गॅरंटीचा. बट तिकडे आपल्याला मेकिंग चार्जेस जास्त पे करावे लागतात. सो ते इन शॉर्ट आपल्याला जरासं महागच पडतं. आणि तिसरा मोठा डिसॲडव्हान्टेज म्हणजे फिजिकल सेफ्टी सर. आपल्याला सारखी भीती वाटत असते की आपलं सोनं चोरीला जाईल. घरी सोनं सुरक्षित असू शकतं की नाही आपल्याला कळत नाही. आपण कधी मग बँक लॉकरमध्ये पण सोनं सुरक्षित आहे आपण कशी गॅरंटी देऊ शकतो? आपण चोरी झालेल्या अशा भरपूर केसेस बघितल्या आहेत ज्या बँक लॉकर पण चोरी होतात करून. सो हे एक मोठा डिसॲडव्हान्टेज आहे आणि सगळ्यात मोठा डिसॲडव्हान्टेज हाच मला वाटतो आहे करून. चौथा डिसॲडव्हान्टेज असा आहे की आपण एखादी सोनं आपल्या आवडीनुसार बनवून घेतलं तर ते काही वर्षांनी आउट ऑफ फॅशन जातं. मग ते आपल्याला परत नवीन प्रकारे आपल्याला बनवावं लागतं. मग त्याचे परत आपल्याला चार्जेस पे करावे लागतात किंवा कधी आपल्याला पॉलिश करावं लागतं, त्याचे चार्जेस पे करावे लागतात. तर हे एक प्रकारे खर्चच आपला वाढत असतो ना सर. सो हा पण एक प्रकारे डिसॲडव्हान्टेजच निर्माण होतो. म्हणजे जेव्हा आपले रिटर्न्स कमी होत आहे त्याच्यामुळे इन केस फ्युचरमध्ये आपण सोनं विकलं तर. सर अजून एक म्हणजे असा वेगळा डिसॲडव्हान्टेज असा आहे की सर आपण कधी सोनं विकत घेतलं एकदा, जोपर्यंत आपण ते सोनं विकत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यातनं काहीच रिटर्न्स मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे कॅश इनफ्लो तर होतच नाही. आणि आपण समजा 10 वर्षांपूर्वी सोनं विकत घेतलं असेल तर ते आपल्या घरी तसंच पडलेलं असतं. मग त्याच्यावर आपल्याला रिटर्न्स कुठे मिळत आहेत सर? इन केस समजा तुम्ही FD बनवली असेल त्याच रक्कमची, त्याच पैशांची, तर तुम्हाला 6 ते 8% रिटर्न्स तरी मिळत असतात FDवर. पण त्या सोन्यावर रिटर्न्स कुठे मिळतात सर? फक्त तुम्ही जेव्हा सोल्ड करतात तेव्हाच त्या सोन्यावर तुम्हाला रिटर्न्स मिळतात. हे 4-5 डिसॲडव्हान्टेज बघताच गव्हर्नमेंटने एक स्कीम चालू केली सोव्हरियन गोल्ड बॉन्ड करून. गव्हर्नमेंटच्या वतीने RBI हे सोव्हरियन गोल्ड बॉन्ड इश्यू करतात. सो दॅट तुम्ही डायरेक्टली RBIच्या साईटवर जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन भरू शकतात किंवा तुम्ही तुमच्या बँकेच्या वेबसाईटवर पण जाऊन घेऊ शकतात. सगळ्या बँकांकडे नाही आहेत बट काही ठराविक बँकांकडे आहेत. त्यांच्या तुम्ही इंटरनेट साईटवर जाऊन तुम्ही बघू शकतात. फिजिकली बँकेत जाऊन तुम्हाला मिळू शकतात. पण ते 12 महिने ओपन नसतात सर. ते एक ठराविक काळासाठी इश्यू केले जातात. सो त्या टाईम पिरियडकडे लक्ष द्यावं लागतं आपल्याला. आता तुम्हाला मी काही ॲडव्हान्टेज सांगतो. सो तुम्ही ही पद्धत प्रिफर कराल इन्स्टेड ऑफ ट्रेडिशनल पद्धत सर. आता तेच बघूया याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत ते. पहिला ॲडव्हान्टेज म्हणजे सोन्याचा फिजिकल फॉर्ममध्ये तुमच्याकडे नसतात. सो हां सर, हे खरं आहे. जेव्हा तुम्ही सोव्हरियन गोल्ड बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतात तेव्हा तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं किंवा तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते ॲड केलं जातं सर. सो तुमच्याकडे फिजिकल फॉर्म नसतो. सो त्याच्यात एक बेनिफिट मिळतो की तुमचं ते प्युअर किती आहे नाही आहे ते तुमच्याकडे भीती राहत नाही.
किंवा तुमच्या घरात ठेवण्याची किंवा बँक लॉकरमध्ये ठेवण्याची तुम्हाला काही धास्ती नाही आहे. तुम्ही बिंदास फिरू शकतात आणि हे भरपूर सेफ आहे सर. डीमॅट अकाउंटमध्ये असणं हे भरपूर सेफ आहे ॲज कम्पेअर टू घरी असणं किंवा एखाद्या लॉकरमध्ये असणं. सो हा एक चांगला ॲडव्हान्टेज आहे. दुसरा ॲडव्हान्टेज सर आजच मी बोललो तर प्युरिटी. सर जेव्हा तुम्ही एखादं सोनं विकत घेतात तेव्हा तुम्हाला गॅरंटी नसते की हे किती प्युअर आहे. दुकानदार बोलतो 100% प्युअर आहे, बट तुम्हाला कुठे माहिती असतं, तुम्ही कुठे एक्सपर्ट आहात. जेव्हा तुम्ही सोव्हरियन गोल्ड बॉन्ड घेतात म्हणजे तुम्ही एक सर्टिफिकेट घेतात. पेपरमध्ये सर काय पेपरमध्ये त्यांच्यावर सिग्नेचर आणि त्यांचं स्टॅम्प असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे डीमॅट अकाउंटमध्ये तर सगळं काही एकदम पद्धतीत असतं सर. एकदम चांगली सिस्टीम आहे इंडियामध्ये ती. सो त्याची एक भीती नाही आहे आपल्याला की किती प्युअर आहे आणि किती इम्प्युअर आहे. तर एक गोष्ट सांगायची राहिली सर, जेव्हा तुम्ही सोनं विकायला जातात फिजिकल फॉर्ममधलं तेव्हा तुम्ही बघत असाल बँकाकडे जाल तेव्हा तुम्ही ते काही टक्के कापतात, जवळजवळ 10% तरी ते कापतात. आणि जेव्हा तुम्ही दुकानात विकायला गेलात, तुम्ही एक्स दुकानातलं सोनं वाय दुकानात विकत असाल, तो वाय दुकान बोलतो की हे प्युअर नाही आहे, आम्ही जराशे टक्के याच्यातनं कापणार. सो सर आपल्याला पूर्ण रक्कम मिळत नाही. बट सोव्हरियन गोल्ड बॉन्डमध्ये काय आहे की RBI त्या दिवशीच्या करंट मार्केट प्राईजला ते विकत घेतं. सो तुम्हाला 100% रिटर्न पैसे परत मिळतात. समजा तुम्ही आज 30,000ला घेतले आहेत आणि 8 वर्षानंतर त्याची किंमत 60,000 असेल तर RBI तुमच्याकडे तुम्हाला 60,000च पे करणार, काही रक्कम कापली जाणार नाही सर. हा एक चांगला ॲडव्हान्टेज आहे ना सर. आपले पैसे कशाला आपण कापून दुसऱ्याला द्यायचे. तिसरा ॲडव्हान्टेज मी बोललो ना, याच्यात आपण फिजिकल फॉर्ममध्ये असताना आपल्याला मेकिंग चार्जेस पे करावे लागतात, पॉलिशिंगचे पैसे पे करावे लागतात, अजूनही काही गोष्टी असतील काय माहीत नाही मला याच्यात, त्या पण आपल्याला पे कराव्या लागत असतील. बट सोव्हरियन गोल्ड बॉन्डमध्ये एक पेपर फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे आपल्याला तो एक खर्च वाचतो सर. तर इन शॉर्ट तुम्ही जर रिटर्न्समध्येच पकडला जाल ना तो, तर 1-2% जरी असेल समजा, तर 1 लाखावर 1-2% किती होतो? 1-2 हजार सर. 1 कोटीवर किती होतो? 10,000 सर. मग विचार करा ना केवढा फरक पडत असतो. आता 1 कोटीचं सोनं विकत घेणाऱ्याला फरक नाही पडत असेल, बट इन केस जरा तरी इफेक्ट पडतो ना सर. सर मी तुम्हाला एक डिसॲडव्हान्टेज सांगितलेला फिजिकल फॉर्मचा, की जेव्हा तुम्ही सोनं तुमच्याकडे असतं तेव्हा तुम्हाला रिटर्न्स काहीच नाही मिळत. सर इकडे RBI काय करतं, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करतं की तुम्ही जेव्हा सर्टिफिकेट तुमच्याकडे असतं ज्या कालावधीसाठी, त्या कालावधीत प्रत्येक वर्षाला 2 ते 3% तुम्हाला रिटर्न्स मिळतात. सो समजा तुम्ही 1 लाखाचं सोनं घेतलं असेल तर त्याच्यावर 2 ते 3% तुम्हाला रिटर्न्स दर वर्षाला मिळत असतं. तर आता फिजिकल फॉर्ममध्ये काहीच नाही मिळत, तर इथे काहीतरी मिळतं आहे सर. 2 ते 3% तर 2 ते 3% मिळतं आहे ना, ती चांगली गोष्ट आहे एका प्रकारे. सर आणखी एक बेनिफिट असं आहे की जेव्हा 5 किंवा 8 वर्षानंतर RBI तुमच्याकडनं परत घेतं सोनं, तर त्या कॅपिटल गेन्सला तुम्हाला टॅक्स भरायची काहीच गरज नाही, कारण का हे टॅक्स फ्री आहे. सो केवढा चांगली गोष्ट आहे ना सर. नाहीतर तुम्ही इतर वेळी तुम्हाला टॅक्स तर बसतच असतो. म्हणजे तुम्ही समजा आता सोनं फिजिकल फॉर्ममधलं सोनं काही वर्षानंतर विकलं, त्याच्यावर LTC तुम्ही काढलात तर तुम्हाला त्याच्यावर टॅक्स बसणार. बट ह्या स्कीममध्ये असं काहीच नाही आहे. हा पण एक चांगलाच फायदा आहे. ओव्हरऑल बघाल तर तुमचे जवळजवळ 3 ते 5% तरी रिटर्न्स वाचत आहेत सोन्यामध्ये. 3 ते 5% मी बोललो, मी काही कॅल्क्युलेशन नाही केलं, असंच अंदाजे बोललो. हेच काही ॲडव्हान्टेजेस होते. आता तुम्हाला मी सांगतो की आपण कसं विकत घेऊ शकतो. सर एकतर तुम्हाला डायरेक्ट RBIच्या साईटमध्ये जाऊन तुम्ही विकत घेऊ शकतात किंवा तुमच्या बँकेच्या एका वेबसाईटवर असू शकते. सो ते तुम्हाला मी बोलल्याप्रकारे ते ठराविक वेळेतच विकले जातात, इश्यू केले जातात योग्य प्रकारे बोलायला झालं तर त्याच काळात आपण ते विकत घेऊ शकतो. बट सर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही सेकंडरी मार्केटमधनं पण विकत घेऊ शकतात, म्हणजे स्टॉक मार्केटमधनं पण तुम्ही विकत घेऊ शकतात. तर आता एक डिसॲडव्हान्टेज नाही, पण एक रिस्ट्रिक्शन बोलता येईल की एक गव्हर्नमेंटने असं सांगितलं आहे की तुम्हाला 8 वर्ष कमीत कमी सोव्हरियन गोल्ड बॉन्ड तुमच्याकडे ठेवावंच लागणार इन ऑर्डर टू RBIने तुमच्याकडनं ते परत घ्यायचं असेल तर. मग तुम्ही 5 वर्ष झाल्यानंतर ते रिडीम करू शकतात RBIला. बट तसं आहे की उरलेल्या 3 वर्षाचं तुम्हाला इंटरेस्ट मिळणार नाही. बट इन केस तुम्हाला ते 5 वर्षाच्या आधीच सेल करायचं असेल तर तुम्ही सेकंडरी मार्केटमध्ये ते सेल करू शकतात सर. सो इन केस तुम्हाला असं वाटलं की आता तुम्ही विकत घेतलं आणि तुम्हाला आता ते विकायचं आहे तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये विकू शकतात. आता बरीच काही कारणं होती मला सोव्हरियन गोल्ड बॉन्ड आवडला इन्स्टेड ऑफ फिजिकल फॉर्ममध्ये सोनं विकत घ्यायच्या जागी.
सो सर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचाही विचार असेल की सोव्हरेन गोल्ड बॉन्ड घ्यायचा तर घ्या सर, नक्की घ्या. ॲज अन इन्व्हेस्टमेंट सर. जर रेग्युलर यूजसाठी तुम्ही घेत असाल तर सोव्हरेन गोल्ड बॉन्ड घेण्यात काही अर्थच नाही आहे. बट ॲज अन इन्व्हेस्टमेंट घेत असाल ना तर तुम्ही ह्याच पर्यायाकडे जा सर, असं मी बोलीन. आणि आय होप सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक्स कमेंट तर करतच राहा सर. इन केस माझं काही चुकत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू शेवटपर्यंत राहिल्याबद्दल.